नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपलं जे आधार कार्ड जे आहे ते कोणकोणत्या बँकेला लिंक आहे काय नाही, ते आधार सीडिंग स्टेटस चेक करणार आहोत आपण. तर चला, पहिल्यांदा काय करायचं, क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आणि गुगल ओपन करायचं. गुगलमध्ये गेल्याच्यानंतर आपण जी आपली आधार कार्डची जी वेबसाईट आहे ती टाकायची, UDI टाकायची आणि असा इंटरफेस ओपन होईल वेबसाईटचा. मग त्याच्यानंतर पहिल्यांदाच ही गव्हर्नमेंटची UDIची वेबसाईट आहे, त्याला ओपन करायचं. ते ओपन झाल्याच्या नंतर असा पेजचा इंटरफेस येईल वेबसाईटचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला खाली ऑप्शन येतील सगळे. तर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला हे आपण पहिल्यापासून ऑप्शन बघू. ही आधार अपडेट बाबतीत ऑप्शन आहे. पुन्हा गेट आधार आहे, पुन्हा आधार सर्व्हिसेस आहे आणि पुन्हा बाकीचे अदर ऑप्शन आहेत. तर त्या आपल्याला जे आधार सर्व्हिसेसचे ऑप्शन आहे त्या आधार सर्व्हिसेस ऑप्शनला क्लिक करायचं आहे. हे आपण आधार सर्व्हिसेस ऑप्शनला क्लिक केलं. त्याच्यानंतर पुन्हा खाली व्हेरीफाय रजिस्टर मोबाईल और ईमेल ID ऑप्शन, पुन्हा त्याच्यानंतर रिट्राईव्ह आधार, जनरेट VID, त्याच्यानंतर ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस. ही जी आहे का ऑप्शन आधार लिंकिंग स्टेटस, याच्या खाली बँक सीडिंग स्टेटस आहे, याला क्लिक करायचं. याला क्लिक केलं की त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल. त्याच्यानंतर तुम्ही असंच खाली आल्याच्यानंतर इथं 5-6 ऑप्शन येतील. त्या 5-6 ऑप्शनपैकी जे रेग्युलरचे आहेत, इथं बँक सीडिंग स्टेटस म्हणून जे आहे त्याला क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटसला जर क्लिक केलं तर त्याच्यानंतर असं येईल इंटरफेस. इथं आपला आधार नंबर टाकायचा आपण. आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथं कॅप्चा आहे. तर इथं आपण काय करायचं, कॅप्चा बरोबर बघून टाकायचा. कॅप्चा काय आहे, आपण ही कॅप्चा टाकल्याच्यानंतर इथं लॉग इन विथ OTPला क्लिक करायचं. लॉग इन विथ OTPला क्लिक केल्याच्यानंतर आपल्या जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आधारचा OTP येईल. OTP आलेला आहे, तर आपण OTP टाकून घेऊ. OTP टाकल्याच्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं. लॉग इनला क्लिक केल्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा असे 1 2 3 4 5 6 ऑप्शन येतील. त्याच्यापैकी जिथं बँक सीडिंग स्टेटस आहे का त्याला क्लिक करायचं. आपण बँक सीडिंग स्टेटसला क्लिक केल्याच्यानंतर काय ते कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीज डन. तर काही माझा आधार नंबर आहे वरचा आणि माझं अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियाला ॲक्टिवेट आहे. लास्ट अपडेट कधी केलेलं आहे, 30/9/2016ला मी आधार कार्ड अपडेट केलेलं आहे. आणि तर आपलं स्टेट बँक ऑफ इंडियाला आधार कार्ड लिंक आहे. तर तुमचं जर नसेल समजा तर असं चेक करू शकतात. तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तर आधार कार्डला लिंक आहे नाही ते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.